नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं संकल्प न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। सरकारच्या मंत्रिमंडळात कोणत्या फेरबदलच्या चर्चांना वेग आला आहे, कोणत्या मंत्र्यांना डिच्चो मिळणार, कोणाला मोठी जबाबदारी मिळणार, पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच खांदेपलट होणार आहे। भाजपमध्ये संघटनात्मक बदल पूर्ण झालेत। आता पुढचा नंबर थेट केंद्रीय मंत्रिमंडळाचा। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा हा दुसरा टप्पा आहे। सोबतच 2029ची लोकसभा आणि अनेक राज्याचे विधानसभा निवडणुका हेच टार्गेट ठेवून मंत्रिमंडळात मोठ्या बदलीची तयारी सुरू झाली आहे। सध्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह एकूण 39 मंत्री आहेत। संघटनेनुसार ही संख्या 81 पर्यंत जाऊ शकते। थोडक्यात सांगायचं झालं तर 12 मंत्रीपद अजूनही रिक्त आहेत, पण केवळ रिकाम्या जागा भरणं एवढंच यामागे उद्देश नाहीये। यामागे मोठं राजकीय आणि प्रशासकीय गणित दडलंय। भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची नवी टीम सज्ज झाली आहे। यामुळे पक्षात नवी जबाबदारी मिळालेल्या नेत्यांना आता एक व्यक्ती एक पद या सूत्रानुसार मंत्रीपद सोडावं लागू शकतं। सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यात सर्वात मोठं नाव आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं। गोयल आता भाजपाचे खजिनदार आहेत, त्यामुळे त्यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यातून मुक्त केले जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे हर्ष मल्होत्रा आणि पंकज चौधरी यांचीही अडचण वाढली आहे। मल्होत्रा आता दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर चौधरी यांना यूपी भाजपाची कमान मिळाली आहे। यूपीच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे चौधरी यांना पूर्ण वेळ संघटनेत द्यावा लागेल आणि कुर्मी समाजाला थेट संदेश देण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्याबाबतही पक्षात एक मत एक प्रवाह आहे। याशिवाय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि BL वर्मा यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे। त्यांच्याही मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। रिकामी 12 जागांवर कुणाची वर्णी लागणार? यूपी, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे। त्यांच्या एंट्रीमुळे शिवसेना भाजप युती आणि अधिक भक्कम होईल आणि त्याचबरोबर पंजाबमध्ये पाय रोवण्यासाठी भाजप काही नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेऊ शकते। सर्वात मोठी चर्चा आहे ती भाजपाच्या संसदीय मंडळाची। उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे। हा भाजपाचा नेक्स्ट प्लॅन असल्याचं बोललं जाते। तर मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाबाबत तुमचं मत काय? कोणाचा पत्ता कट होईल आणि कोणाला मोठी जबाबदारी मिळेल? कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।